ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंगमध्ये पहिला प्रश्न आपल्याला हा उद्भवतो की ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग ही कधी केली जाते किंवा त्याला काही काळाची मर्यादा आहे का, त्याला काही टाईम लिमिट दिलेला आहे का. मग येस, आपल्या कायद्याने आपल्याला सांगितलेलं आहे की ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग ही फायनान्शियल इयर किंवा कॉपरेटिव्ह इयर तुमचं क्लोज झाल्यापासून विदिन 6 मंथ्सच्या आत तुम्ही घेतली पाहिजे. मग 6 महिन्याच्या आत म्हणजे मग ती जी डेट येते ती आहे 30 सप्टेंबर. दरवर्षी 30 सप्टेंबरच्या आतमध्ये तुम्हाला ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग घेणं हे मॅन्डेटरी आहे. दुसरा प्रश्न असा येतो की त्याला काही एक्सटेन्शनच्या प्रोव्हिजन्स कायद्याने दिलेल्या आहेत का, तर आन्सर इज नो. कायद्याने कुठलीही एक्सटेन्शनची प्रोव्हिजन स्पेसिफिकली अशी नमूद करून दिलेली नाही आहे. मग जर समजा 30 सप्टेंबरला ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग घेतली नाही तर मग काय, तर ही जबाबदारी जी आहे ती कमिटीवरती येते आणि मग कमिटीमध्ये मग डिस्क्वालिफिकेशन आहे, ॲक्शन्स आहेत अंडर सेक्शन 75(5) त्याप्रमाणे आपल्याला ते सामोरं जावं लागतं. म्हणून एक रिक्वेस्ट आहे की सर्व कमिटीच्या मेंबर्सना की आपली सोसायटीच्या ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग जी आहे ती 30 सप्टेंबरच्या आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करावा.